जय शिवराय. मित्रांनो, आपण आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आपण निवडून येणार आहोत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पायाखालची वाळू समोरच्यांच्या घसरली आहे. मी तरुणांना सांगतो, मी निवडून आलो तर पहिली गोष्ट काय होणार आहे ती एमआयडीसी होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमची लाईफ ठिकाणावर येण्यासाठी हे सगळं चाललंय. अपक्ष निवडून आलो, सरकार लटकलं तर अपक्षांची गरज पडणार आणि एमआयडीसी होणार म्हणजे होणार. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लोकांना पैसे दिले त्या गाढवांनी आणि गावातले लोक पैसे वाटणार आहेत. मी तुम्हाला प्रत्येक तरुणाला सांगतो, तुमच्या नोकऱ्या धोक्यात आणण्याचं काम ही गावची माकडं करतायत. यांना गावात बांबू घाला यांच्यात, त्याला इलाज नाही. कारण हे स्वतःच्यासाठी तुमचं वाटोळं करायला निघालेत. गोरगरीब माणसाचं वाटोळं करायला निघालेत. गोरगरीब माणूस परेशान आहे एजंटांपासून. अनेक लफडी आहेत. या सगळ्या लफडीमध्ये आपल्याला पडायचं नाही नसेल तर आपल्याला निवडून यावं लागणार आहे. म्हणून ही माकडं जी घाण करायला निघाली आहेत यांना सटका. पोलीस बिलीस मी बघून घेईन, काही काळजी करू नका. केसेस झाले तर मी माझं वावर विकीन आणि तुम्हाला बाहेर काढीन. पण झालं यांना ठोका, कारण यांना ठोकलं नाही तर हे वाटोळं करतील. वाटोळं या कन्नड सोयगाव मतदारसंघाचं नाही झालं पाहिजे म्हणजे नाहीच झालं पाहिजे. जे होईल ते होईल. जिथं उजाडेल तिथं उजाडेल. सालं पण हे पैसे वाटायला लागले, याच्या गांडीत बांबू घाला म्हणजे घाला. मी बसलो इकडे, काळजी करू नका. कारण मला दिसतंय यांच्या पायाखालची वाळू घसरली, येड्यावानी करायला लागलेत. माणसं 15,000 हजार 20,000 हजारची पाकिटं चाललेली आहेत. आता यांना ठोकलं नाही तर आपली ठोकलं जाईल. त्यामुळे आता आपली अस्तित्वाची लढाई आहे, पोरांच्या भवितव्याची आहे, सर्वसामान्य माणसाची इज्जतीची आहे. आता काहीही करा पण याला हकला आणि ठोका. बाकी जबाबदारी माझी. मागं पुढे बघायचं नाही, वाजवून काढायचं, बमकवायचे सरळ. गावात पैसे वाटताना दिसले की बमकवले करायचंय आणि 2 गावात बमकवले की बाकीचे गाव थंड पडून जातील. आणि त्याही लोकांना मी सांगतोय, साल्यांनो, तुमच्या गांडीखाली आता पैसे आलेत म्हणून मस्ती करू नका. मागं लागून जाईन, पुन्हा सांगतो. आणि इतकं ठोकीन कारण का तुम्ही माराने ठोकत आहे. मला तर तुम्ही ठोकलाय. आता तुम्ही मतदारांना ठोकायला निघालाय. या कन्नड तालुक्याचं, सोयगाव तालुक्याचं भविष्य ठोकायला निघालाय. हे पैसे घेऊन चालू देणार नाही. काही जरी झालं उद्या, साल्यांना तुम्हाला बी ठोकल्याशिवाय राहणार नाही. जे लोक हा मतदारसंघ नाचवायचा प्रयत्न करतायत हे त्यांनी पण लक्षात ठेवावं. आणि तरुणांना आव्हान आहे, पैसा वाटताना दिसला की त्याच्या कानफड्यात द्या, ठोका त्याला. बाकी पोलीस स्टेशन मी सांभाळून घेईन, काळजी करू नका.